मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्रदर ऑन द व्हील्स. तर वाजलेले आहेत 6:30. नियोजित वेळेप्रमाणे निघायची वेळ झालेली आहे आणि आता रूट थोडासा वेगळा असेल. ज्यावेळेस आम्ही येताना आलो होतो कराड मार्गे, कराड हुबळी त्या रूटनी. सो बऱ्याच ठिकाणी म्हणजे ऑलमोस्ट 200 किलोमीटरच्या आसपास तर कन्स्ट्रक्शनचंच काम चालू होतं रोडचं. सो आत्ता आम्ही जाताना मागं विजयपुरा, जत, विटा, पुसेसावळी, कोरेगाव आणि सातारा अशा मार्गे जाणार आहे. सो बघू आता. सिंगल लेन रोड आहे शेवटचे 200 किलोमीटर आणि पहिले 200 किलोमीटर चांगला हायवे, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की रोड कसा आहे ॲक्च्युली माहीत नाही. 200 किलोमीटर तर खूप चांगला आहे, नंतरचे 200 किलोमीटर आय डोंट नो. सो लेट्स ट्राय अनदर रूट. आता आपण चेकआउट केलेला आहे. ऑलमोस्ट हॉटेलच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात आणि हा इथे डॉक्टर पुनीत राजकुमार म्हणून हा चौक आहे इथे. हे एक ॲक्टर आहेत ॲक्च्युली, तर त्यांचा इथे मोठा स्टॅच्यूसुद्धा पाहायला मिळतो आहे. ते तुम्हाला माहिती कर्नाटकमध्ये ॲक्टरला देव समजतात, तसं त्यांचं एक चौकात पुतळा आहे आणि इथं चौकालाच नाव आहे डॉक्टर पुनीत राजकुमार चौक. आणि ढोणे बिर्याणी म्हणून फेमस बिर्याणी स्पॉट आहे, जे की व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसुद्धा तुम्हाला मिळू शकतं. सो इकडे आलात तर नक्की ट्राय करा. बाकी लिंक्स आणि नाव मी मेन्शन करतो. हो, आपलं पॅक्स रेडी आहेत आणि आता निघायचं. गणपती बाप्पा गजानन महाराज की जय जय. चलो. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम कर्नाटका. अँड आता आपली इथेच जर्नी संपत आली. आपण परतीच्या प्रवासात आहे. ऑलमोस्ट 6:15 वाजलेत आणि मोस्टली आम्ही कुठे पण जर गेलो राईडसाठी तर लवकर निघण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्हाला ऑलरेडी माहिती आहे की 12 तास 11 तास लागणार आहेत. सो उन्हाच्या आधी जेवढं कव्हर करता येईल आपल्याला तेवढं आपण कव्हर करू शकतो, कारण इकडे उन्हाळा खूप महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त इथे जाणवतं ॲक्च्युली. सो निखिल तर पुढे गेलाय आणि तुम्ही हायवे बघू शकता, ट्रॅफिक वगैरे नाही आहे काय. ॲक्च्युली निखिलचं गाडीत पेट्रोल थोडंसं कमी होतं. सो वी आर सर्चिंग फॉर पेट्रोल पंप ॲक्च्युली. सो आपल्याला मिळूनच जाईल. आय थिंक पुढे दिसतोय मला पेट्रोल पंप. सो बघू आता आपण. सो 1 तास झालेला आहे आणि ऑलमोस्ट आम्ही 73 किलोमीटर कवर केलं. टी ब्रेक टोल ना काही इथे हायवेला काहीच नाही, ऑलमोस्ट हॉटेल वगैरे काही नाही जस्ट इकडे. टी ब्रेक. आता अजून इकडून आय थिंक 130 किलोमीटर आहे विजापूर. रस्ता चांगला आहे इकडचा. ऑलमोस्ट 12:30 वाजलेले आहेत आणि आता आपण महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये आपण प्रवेश करत आहोत. मोस्टली कर्नाटक बाउंड्री संपत आहे. विजापूर जत हा रोड आहे आणि रस्ता खूप सुंदर आहे. आजूबाजूला शेत वगैरे आहेत आणि बाकी रस्ता एकदम खटखटीत आहे, काही टेन्शन नाही आहे. मस्त खड्डे वगैरे काही नाही आहे. सो एकच त्रास होतोय, खूप जास्त ऊन आहे, खूप जास्त. असं थांबावं असं वाटतं कुठे, बट थांबलं की ते अजूनच गरम होतं. सो आपण थोड्याच वेळात आता बाउंड्री क्रॉस करतोय. तर लवकरच आपण आपल्या महाराष्ट्रात जाणार आहे. विजापूर सोडल्यानंतर 166E हायवे जो आहे आम्ही त्याला लागलो. विजापूर जत हायवे. त्यानंतर रस्ता ठीकठाक होता, असं मी तुम्हाला सांगितलं की मी ते सांगेनच. बट हॉटेल्स आम्हाला एक पण चांगलं मिळालं नाही. इवन चहासुद्धा घेतला पण तो ठीक होता, नो डाऊट. बट ठीक आहे. आता तर बघू आता पुढचे 100 किलोमीटर रस्ता कसा ओव्हरऑल. ऑफ रोडिंगमुळं खूपच त्रास झालेला आहे, बघू शकता तुम्ही.
मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है, मुझे अपने घर जाना है. सो आफ्टर शॉर्ट ब्रेक आम्ही निघालो आणि इकडून आता 100 किलोमीटर आहे सातारा ऍक्च्युली. आणि रस्ता खूप छान आहे, म्हणजे थोडं ऑफ रोडिंग होतं. मी एंडला सांगेन त्याच्याबद्दल की एक्झॅक्टली कसा रोड होता काय होता. बट हा जो रस्ता आहे तो क्लास आहे, मक्खन. बाकी ह्या रस्त्यावर तुम्हाला हॉटेल्स, चहा, खाण्यापिण्याचे जास्त काही ऑप्शन्स मिळणार नाहीत. पण जसा महाराष्ट्र चालू झाला तसे रस्ते एक नंबर होते. म्हणजे जो आपल्याला फरक आपण म्हणतो ना आपल्या महाराष्ट्र रस्ते चांगले नाहीत, तर ज्यांना असं वाटतं त्यांनी आवर्जून जत सातारा हा रोड वरती प्रवास करावा अशी माझी इच्छा आहे. एका रायडरला काय हवं असतं, एवढा मस्त रोड आणि असं क्लायमेट आणि मोकळा रस्ता. दॅटशीट बघा तुम्ही, मस्त ब्ल्यू स्काय, म्हणजे छान, खूप मस्त फील होतंय. आणि आता ऑलमोस्ट 4 वाजलेत. आता इकडून मला वाटतं 2 तास तर लागतील, 1.5-2 तास लागतील. सो आपण लवकर लवकर कव्हर करूया हा रस्ता. सो चला तर मग. गुड इव्हनिंग. 6 वाजले, ऑलमोस्ट 11 तास लागले. 5 वाजता मी पोचलो कोरेगावमध्ये. निखिलला ड्रॉप केलं आणि आम्ही ऑलमोस्ट 10 तासामध्ये पोचलो इन्क्लुडिंग ब्रेक. 400 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग झालं 10 तासामध्ये. रोड जर म्हणलात तर 400 किलोमीटरमध्ये 350 किलोमीटर रोड खूप भारी होता. म्हणजे पहिले 200 किलोमीटर तर विजापूरपर्यंत तर 4 लेन होता, विजयनगर विजापूर तर इथपर्यंत 4 लेन होता. पण त्यानंतरचा रोड जो आहे तो सिंगल लेन होता. मग त्याच्यामध्ये 150 किलोमीटर चांगला होता आणि शेवटचा 50 किलोमीटरचा रोड जो होता टोटल पॅचेस वगैरे सगळ्या पकडून तर फक्त डांबर नाही, फक्त खडी, एवढंच मी सांगू शकतो. सो तिकडून जायचं असेल तर थोडा विचार करून जावा. माझा रूट जो होता तो मी मेन्शन करेनच या शेवटच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. सो खूप भारी झाली राईड आणि ऑल ओव्हर एक्सपिरियन्स खूप चांगला होता. रोड चांगले होते, हम्पीसुद्धा खूप छान आहे. पण कर्नाटकमध्ये मला असं वाटतं की ड्रिंकर्सचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे दिवसासुद्धा माणसं असे ड्रिंक करून फिरत होते आणि थोडंसं आर्ग्युमेंट वगैरे त्या गोष्टी होत होत्या. म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये आहे तसं नाही आहे प्रॉपर. तर छान झाला ब्लॉग वगैरे, मस्त मजा आली राईडला. सो मी अपडेट्स जे काही डिस्क्रिप्शन आहेत ते सगळं मेन्शन करेनच डिस्क्रिप्शनमध्ये. आणि असंच आमच्या चॅनलला बघत राहा, सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.